पत्नी विरहाचं दुःख हे ब्रह्मचार्याला सांगून काही फायदा आहे का? आमच्यासारख्याला सांगायला पाहिजे. भगवंताला विचारलं, तुम्ही हनुमंतालाच का सांगता पत्नी विरहाचं दुःख? भगवंत म्हणतात, काय ब्रह्मचार्याला स्वतःचं दुःख नसतं, म्हणून तो माझं दुःख व्यवस्थित तिथपर्यंत नेऊ शकतो. जर एखाद्या संसारिक माणसाला जर सांगितलं असतं तरी तुझ्यापर्यंत येण्याकरता किती कष्ट झाले हे अगोदर सांगितलं असतं, नंतर स्वतःचं कष्ट सांगितलं असतं, आणि याच्यातून शिल्लक राहिलं असतं तर माझं दुःख सांगितलं असतं. पण हनुमंतराय हे ब्रह्मचारी संत आहेत. संतांना वैयक्तिक दुःख काहीच नसतं जीवनामध्ये, म्हणून ते जगाचं दुःख घेऊन देवाकडे जातात. याला आमच्या भाषेमध्ये काकडा म्हणतात बरं का. काकडा म्हणजे काय? साधूला दुःखच नसतं. दुःख हा विषय साधूचा नसतो. नखशिखांत आनंद म्हणून साधू आवडतो, याचं कारण दुःख जीवनामध्ये नसतं. आणि काकड्यामध्ये हे अभिव्यक्त केलेले आहेत. म्हणून सकाळी सकाळी भगवंताचा काकडा होतो. देवा उठलो ना, ही तुझी कृपा आहे, उठून आम्ही तुझं भजन करतो. म्हणजे काय काही अभंग आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जरा विशिष्ट प्रकारचे तर विशिष्ट हेतून रचलेले आहेत. बरं, ते सर्व दुःख ऐकलं आणि ती अंगठी तोंडामध्ये ठेवली. मुद्रिका रामनाम लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये ती अशी तोंडामध्ये ठेवली. सुग्रीवाने सांगितलं, तुम्हाला काही कळतं का नाही? काय झालं? अहो, तोंडामध्ये कुठं मुद्रिका ठेवतात का? हनुमंताने सांगितलं, ज्यांनी दिली त्याला कळतंय ना, माझा कळण्याचा काय प्रश्न आहे? तोंडामध्ये याच्याकरता ठेवली की त्याच्यावर राम नाम लिहिलेलं होतं. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, राम नाम हे तोंडातच असावं. मुद्रिका भगवंताने दिलेली वस्तू ही तोंडात असावी, सतत नामोच्चारण असावं. तिथं गेले ते सीतामातेकडे गेले. काय सांगितले तिथं? काही सांगितलं नाही महाराज. रामचंद्र प्रभूचं बालपण म्हणजे काय आणि सीता वियोग कसा झाला हेच सांगितलं जीवनामध्ये. अभ्यास करून पहा या गोष्टीचा. म्हणून साधू जे जीवनामध्ये येतात काही करत नाही, आपलं दुःख नाही सांगत, ते फक्त जगाचं दुःख भगवंताकडे नेऊन ठेवतात. हे साधूचं जीवन आहे, हे साधूचं ऐश्वर्य. भगवंत म्हणतात तो साधू आहे. आणि दुःख सांगून विकण्याचा प्रयत्न करतो तो राक्षसी कुळातला आहे. माझी भाषा कळते का नाही मला जरा संशय येतो. हा, दुःख भगवंतापर्यंत मांडतो तो साधू आहे, आणि दुःख विकण्याचा प्रयत्न करतो तो राक्षस आहे. कळतंय तुम्हाला? जेवढ्या सिरियल आहेत, जेवढे पिक्चर आहेत, जेवढे रामायण आहेत, हे विकण्याचा प्रयत्न आहे. यांच्या मनामध्ये समाज उद्धारावा हा प्रयत्न नाही. किती चांगल्या रीतीनं मांडणी केली आणि किती जास्तीत जास्त लोक पाहतात, हा त्यांच्या अंतःकरणातला हेतू आहे. तिथे भगवंताचं दुःख दाखवायचं नाही. लक्षात येते तुम्हाला? दुःख दाखवायचं नाही, दुःख प्रदर्शित करायचं आहे आणि त्या दुःखाचा व्यवसाय करायचा आहे. ते देवाचं दुःख असो, एखाद्या कथेतल्या नायकाचं दुःख असो किंवा एखादा इतिहास असो, ते अभिव्यक्त करत असताना तो विकण्याचा प्रयत्न केला जातो. मग काय विकेल त्याचा अंदाज नाही. मग काही लोक म्हणतात ज्ञानोबांचा पिक्चर आहे. अरे ते विकलेलं आहे तो, तर तुमच्या पुढं मांडणी केलेली, दुःख विकलेलं आहे. भगवंत म्हणतात हे फक्त पैशासाठी केलं जातं. विकतं काय हे पाहतात. राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिता. ज्ञानोबांनी खूप सुंदर यांचं वर्णन केलेलं आहे. आणि यांना काही प्राप्त होत नाहीत. ज्ञानोबांचा दृष्टांत अप्रतिम दृष्टांत आहेत. ज्ञानोबा म्हणतात त्या नारळाच्या झाडावर चढायला त्रास होतो, पण माकड सहजासहजी चढतं आणि तिथं जाऊन ते नारळ तोडतं. ज्ञानोबा म्हणतात कितीही नारळ तोडू द्या, माकडाला काही फायदा नाही. बरोबर आहे? कितीही नारळ तोडू द्या, माकडाला काही फायदा आहे का त्या नारळाचा? त्याला काय माहिती, याला सोलावं लागतं.
याला फोडावं लागतं, त्याच्या आतमध्ये पाणी, त्याच्या आतमध्ये गरा असतो, काही माहिती नाही. ज्ञानोबराय म्हणतात असे राक्षसी प्रकृतीचे लोक आहेत. संत चरित्रामध्ये ज्ञान भरलेलं असतं, साधू चरित्रामध्ये, भगवंताच्या चरित्रामध्ये जीवनाचा इतिहास दडलेला असतो. हे कळत नसतं लोकांना, हे दाखवत नाहीत. आणि नेमकं जे सांगायला पाहिजे त्याच वस्तू चुकतात. मागे मी एकदा बोललो तो पुन्हा आठवण करून देतो, फार गोड विषय आहे. रामचंद्र प्रभूची माता कौशल्या, रामचंद्र प्रभू वनवासात जात असताना सर्व लोकांचं केंद्रीकरण रामचंद्र प्रभू आहेत. त्यामुळं काही काही पात्र सुटलेले जे सर्वश्रेष्ठ आहेत. रामाला जन्म देणारी आई आहे कौशल्या, आणि कौशल्या शब्दाचा अर्थ आहे कुशलता. कुशलतेपासून कौशल्या शब्द तयार होतो. कुशलता एव कौशल्य, कौशल्य एव कौशल्या असा अर्थ आहे त्याचा. कर्मामध्ये कुशलता असते, तिच्या पोटी राम जन्माला येतो. कर्मामध्ये आळस नाही बरं का. योग हा कर्मसु कौशलम, गीतेमध्ये लिहून ठेवलेले आहेत. योग, योग म्हणजे काय? कर्मामधलं कौशल्य ज्याच्याकडे आहे त्याला योग म्हणतात. योग कर्मसु कौशलम. आणि त्या कौशल्याच्या पोटी रामचंद्र प्रभू जन्माला येतात. आणि रामचंद्र प्रभू वनवासात जात असताना आईच्या पाया पडतात आणि सांगितलं की मी वनवासात चालू आहे. असं डोळ्यातून धारा येतात तिच्या, रडते ती. एकुलता एक पोरगा आहे, वनवासात चाललेला आहे, आज्ञाधारक आहे, गोड स्वभाव आहे, दुःख नाही देणार आहेत, कोणाला आवडणार नाहीत असं रामचंद्र प्रभूला वाटलं. म्हणून रामचंद्र प्रभू आईची समजूत घालतायत. आई तू रडू नकोस, मी काही पहिली वेळ नाही माझी वनवासात जाण्याची, तू काही चिंता करू नकोस, मी येईल, परत येणार आहे, मी तुझी सेवा करणार आहे. कौशल्या म्हणते बाळा तू फार लहान आहेस अजून, तू वनवासात चाललाय म्हणून मी रडत नाही. हे कौशल्याचा जीवनातला दृष्टांत आहे. तू पुरुष आहेस, कर्तव्य कर्म केलं पाहिजेस. तुला काही उंबऱ्याच्या आत ठेवण्याकरता मी जन्म दिला नाही, तुला बांधून ठेवण्याकरता मी जन्म दिलेला नाही. तू तुझं कर्तव्य कर्म करावं याच्यामध्ये मला भूषण आहेत. वाईट याचं वाटतं की तू आज वनवासात चाललाय, तो तुझ्यामुळं नव्हे. मी माझ्या माहेरी जन्माला आल्यापासून फार प्रसन्न होते. माझ्या वडिलांना मोठं घर पाहून मला दिलं. हे कौशल्याचे उद्गार आहेत बरं. एक सामान्य स्त्री जशी सांगते तसं कौशल्य आपलं आत्मचरित्र सांगते. दशरथाचं घर आहे, योग्य कुळ आहेत, माझी मुलगी फार प्रसन्न राहील म्हणून माझ्या वडिलांनी दशरथाबरोबर विवाह केला. रामा, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कुठलाच दिवस सुखाचा उगवला नाही. कौशल्याचं वर्णन आहे. कुठलाच दिवस माझ्या जीवनामध्ये सुखाचा उगवला नाही. मी लग्न होण्या घरात आले त्या दिवशीपासून फक्त लोकांना हे भव्य महल वाटतात, राज ऐश्वर्य वाटतं, पण मी या आतल्या आत किती रडते हे मला कळत नाहीत. एक प्रकारचं दुःख सांगतो. दशरथानं कौशल्या सांगते कधीही मनापासून प्रेम केलं नाही. घरामध्ये सवती आणून ठेवल्या, पण वडिलांची लाज राखण्याकरता माझं अंतःकरणातलं दुःख मी कधी ओठावर आणि डोळ्यात येऊन दिलेलं नाही. शेवटी हे दुःखी जीवन जगता जगता असं वाटलं की तुझ्याकडे